उन्हाळ्यात आपल्यापैकी अनेकांनी अगदी आवडीने आईस्क्रीमचा आस्वाद घेतला असेल। आईस्क्रीम खायला अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं। मात्र आता मुंबईतून अशी एक काही घटना समोर आली आहे जी जाणून तुम्ही हादरून जाल। मुंबईतील मालाड भागात एका महिलेनं ऑनलाईन आईस्क्रीम ऑर्डर केली होती। मात्र यानंतर जे काही घडलं त्याने महिलेला मोठा धक्का बसला। महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये माणसाचं कापलेलं बोट सापडलं। महिलेने याबाबतची माहिती पोलिसांना दिली। प्राथमिक तपासात पोलिसांचं म्हणणं आहे की आईस्क्रीम कोनमध्ये मानवी शरीराचा अवयव आढळला आहे। अधिक पुष्टी करण्यासाठी पोलिसांनी आईस्क्रीममध्ये सापडलेला मानवी शरीराचा भाग FSL म्हणजेच फॉरेन्सिक कडे पाठवण्यात आला। मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करून हे आईस्क्रीम तपासासाठी पाठवलं आहे। महिलेने अर्ध्याहून अधिक आईस्क्रीम खाल्लं होतं। मात्र यानंतर काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येताच तिने तपासणी केली असता त्या आईस्क्रीम मध्ये मानवी बोटाचे तुकडे असल्याचं तिला दिसलं। हे पाहून महिलेला धक्का बसला। महिलेला सुमारे 2 सेंटीमीटर लांबीचा मानवी बोटाचा तुकडा यात आढळला। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज उद्योग नगरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली। यात अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका महिलेनंच दुसऱ्या महिलेला घराबाहेर असलेल्या गेटला दिवसभर बांधून ठेवलं। पतीचे याच महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नीने पतीच्या मैत्रिणीला दिवसभर गेटला बांधून चोप दिला। हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेची सुटका केली।